कारण तुला सांगू का, सासू सासऱ्याचा आशीर्वाद हा लेक सुनासाठी खूप महत्वाचा असतो. कारण आपण जे सासू सासऱ्यांना वागणूक देतो, पुढे चालून आपल्याला पण पोर. बर का शिल्पा, काय हे झाड आहे ना तुझ्या सासूने लावलेलं होतं. बरंच मोठे. हा, आणि आता बघते, आता तुला सांगू का, खरं तर तशा त्या वारल्यात ना, तशा या झाडाला जाळच लागलं. म्हणजे आपण म्हणतो ना एका बाळाला एका आईची ऊब असते, तसं त्या झाडाला पण त्यांची त्या म्हणजे असं काय म्हणतो ना, ते पाणी टाकणं नेहमी. ते बाई माझ्या सुनीता झाडाला बार चांगला आला, सुनीता झाड लय भारी झालं, म्हणजे त्यांचं नेहमी लक्ष राहायचं या झाडाकडं. आता त्याला बघ या वर्षी बारीक बारीक आंबे यायला लागले. नाही त्याचा आंबा इतका गोड राहायचा पहिला, आता तरी आंबट लागतो. अगं तुम्हाला लय आठवण येते का त्यांची? तुला सांगू का, तेव्हा विकी राहिला होता आणि त्यांना, तर तेव्हा त्या मला सांगायच्या बरं का, अगं सुनीता मी याचे लय आंबे खाल्लेले. त्यांनी काय ते लग्न झालं ना, लग्नानंतर 6-7 वर्षांनी झाला विकी. मग ते तेव्हा पण झाड लय मोठं झालेलं होतं. त्याच्या कैऱ्या खाऊनच त्यांनी ते, जेव्हा जेव्हा त्यांना दिवस जायला असताना कैऱ्या खावा वाटला ना, तेव्हा याच्यावरच खाल्लं. काही सांगू तुला, मस्त नाव. आणि मला पण आहे ना, मला म्हणायचं तुला कधी काही खायचं असलं ना बाई, मी शेतातून घेऊन येते. लय चांगल्या होत्या अगं. पण तुला सांगू का, जसं त्या वारल्या ना, तशा अण्णा असे कोंबजूनच गेले माहिती का. असं वाटतं बरं का त्या अण्णांचं, तर थोड्यासाठी तरी काय लग्न लावावं. साथीदार होती ना, साथीदार असले ना चांगलं राहतं. खरंच चांगलं. वहिनी ती वहिनी किती दिवस भाकरी घालणार आहे, म्हणून तर तुला करून आणलं. आता लेकसून आले, आता लग्न केल्यावर गावातले लोक किती नाव ठेवतील बरं. पण मी तर जेवण तर देतेच आहे ना त्यांना. अरे तुझं कामच आहे बघ. तुला एक सांगू का, आता मी आहे, तुला माहितीये तुझा लहान सासरा मुंबईला राहायला गेलेले. मी कधी मुंबईला जाईन सांगताच येत नाही. उलट मी तर त्यांना म्हणते का मी आता पण यायला तयार आहे, पण असं वाटतं तुझी थोडीशी रुटीन बसली का, तुला एकदा सवय झाली का, मग टेन्शन मला काहीच माहित नाही ना अजून इकडे, त्याच्यामुळे जाऊ वाटत नाही माहिती का. आणि तुझ्यासारखी एवढी चांगली सून भेटली, हे खरंच भाग्य आहे अण्णांचं, का सगळ्या गोष्टी अण्णांना जागेवर आहे. मी त्यांना कशाचीच कमी नाही पडू देत. त्यांना बीपी लागला तर बीपीच्या गोळ्या मला सकाळी सकाळी द्याव्या लागतात. कधी पण तुला सांगते, सकाळचं जेवण तू काहीच करू नको, अण्णांना फक्त खायला वेळेवर दे. कारण तुला सांगू का, सासू सासऱ्याचा आशीर्वाद हा लेक सुनासाठी खूप महत्वाचा असतो. कारण आपण जे सासू सासऱ्यांना वागणूक देतो, पुढे चालून आपल्याला पण पोरं होणार आहे, आपल्याला पण सासू सासरे व्हायचे, आपले लेकरं पण आपल्याला त्याच नजरेने बघतील. आता हे बघ, मी माझ्याकडनं होईल तेवढं म्हातारीचं करते. म्हातारे तर वारलेलंच आहे आपलं. माझ्या वडिलांसारखे मला करायला काहीच वाटत नाही. एक माणसाचं काय जड होणार आहे. उलट तुला भाऊ नाही ना तिकडं, मी तर म्हणते तुझे फक्त आई राहते. थोडे दिवस ते आईला म्हणा, जोपर्यंत हाताने होतं तोपर्यंत कर, नंतर नाही झालं ना खुशाल आईला बी इकडे घेऊन यायचं. चालेल का? काहीच तिला तर नाही काय आजारी पडली होती, मी म्हणणार होती की इकडे आणू का, पण म्हणायचं ना मग येणे. हे बघ तुला एक सांगते, सासू सासऱ्यांना तू आई बापावानी सांभाळ, ते तुला लेकीवानी सांभाळतील. आता मी काय आता आहे, मी कधी जाईन तुला सांगितलं, मी सांगता येत नाही. मी जावं ना जावं, तुला कधी वाटलं तुझ्या आईला आता बी सांग, 8-10 दिवस या, राहा, आराम करा, मस्त निवांत, टेन्शन घेऊ नको. आणि अण्णा काही नाही म्हणणार नाही, अण्णा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. पण ते जरी नाही म्हटले ना, माझ्या मम्मीला समजावं लागेल. माझी आई म्हणेल की नाही काय ना, लेकीच्या घरी कसं. आईला सांगायचं का तुला जर वाटतं ना म्हणा की माझ्या सासरच्या लोकांनी मला लेक मानावं, तर तू पण माझ्या नवऱ्याला लेक मान म्हणा. म्हणजे ते हेच राहणार नाही, तुझ्या आईने तुझ्या नवऱ्याला जावायच्या ऐवजी लेक मानलं, मग तो आई म्हणून सांभाळू शकत नाही. त्याची आई असते त्याला सांभाळावंच लागली असते का नाही. बिनधास्त घेऊन ये, तू टेन्शन घेऊ नको. त्यांना पण आईची कमी नाही जाणवणार. आणि तुझ्या आईला पण लेक नाहीये किंवा घरात कोणी नाही असं नाही, त्यांची लेख करणारी राहील. आणि तू पण आनंदाने सासऱ्याचं करशील आणि आईचं करशील, घर भरलेलं वाटत, घर बी भरलेलं वाटत. आणि मी जर गेली तर आता चाललंय दिवाळीला जायचं, नाही तर मग आता आपली अक्षय तृतीया झाली का मग जाते. काय करते तोपर्यंत इथं थांबून. पण थांबा ना, मला करमणार नाही. मी उलट तुझ्या आईला तू आताच बोलून घ्या, 8-1 दिवसामध्ये मी त्यांना पण थोडंसं शेतीचं सांगून देईन. त्यांना शेतीमध्ये कामाला नाही पाठवायचं, बाया लावून घ्यायच्या, सगळं काम करून घ्यायचं. आणि अण्णांना बिलकुल कामाला नाही लावायचं. हा, तुला पहिले त्यांना सांगितलं ना तरी धरवड ते काम चालू राहतं. घरातले झाडू तक सोडती नाही ते. अण्णांना सांगायचं तुम्ही झाडू बिडू मारायचं नाही, मी कशासाठी म्हणा. आणि तुझ्या आई आल्यावर त्यांना बी नाही लावायचं, लोड नाही घ्यायचा विनाकारण. तुला एक सांगते, आपण जर धागे दोरे जोडले तर ते जोडता, आणि आपण जर तोडले तर तोडता. घरामध्ये चुलता काकी का लागतात. आपण म्हणतो आई मरो आणि मावशी जगो, ती म्हण पण तेवढीच खरी, जेवढी आई मरो चुलती जगो. आता तू विकासला बघितलं, त्याची आई वारल्यापासून तो राहिला, माझ्याकडनं झालं तेवढं करते मी, तो काकीच म्हणतो मला. तो पहिले आई म्हणायचा, पण त्याला मी सांगितलं भाऊ मी तुझी काकी आहे, काकीच म्हणत जाय.
झालं तेवढं करून झालं. त्याचा बाप आता अण्णा बी सगळं करत राहता, घरात किराणा आणायचं, हे आणायचं, कमी पडलं हे तिकडून त्यांना टाकता. करमत नाही हो, त्या माणसाला करमत नाही बिलकुल. नुसतं घरातले काम करायला बघू राहिले. आणि जो शेजारच्या पाजारचे ते मित्र आहे ना, ते पण आता कुठे गेले नाशिकला फिरायला, तर ते त्यांनाच बोर झाले पूर्ण, एकदम कंटाळले. ते आज कुठेतरी सकाळचे गेलेले वाटतं आहे ना. हा, सकाळी उठून 5लाच पहाटे. काय मी ती कुठे गेले, बरं जाऊ दे, येतील चढ. पण त्यांनी जेवण के सकाळी त्यांना बीपीची गोळी ते दिले सोबत चहा पिला, पोहे खाले, बीपीची गोळी घेतली, निघाले गेले ना. बरं जाऊ दे, सांगून नाही गेले ना. पण ते येतील कुठं जायचे जाऊन. फक्त एवढंच सांगते, सासू सासऱ्याशिवाय घराला घर पण नसतं. उद्या तुला लेकरं बाळावी झाले तर अण्णांच्या मांडीवर जरी बाळा बसला ना, त्यांना तो एक आनंद होईल का नाही मी आजोबा झालो. आणि पोरांना पण एक धीर असतो का नाही, आजीबाबांचे संस्कार आपण संस्कार पोरांना देतो, पण जे आजीबाबांचे संस्कार असतात हे पोरांना खूप महत्वाचे असतात, एक लक्षात ठेव. बरं मी काय म्हणते, तू एक काम कर, तू असं इकडून जा, मी येते बरं 2 मिनिटं तिकडे जाऊन. आणि हा आणि चहा ठेवा आपल्याला. एवढं उन्हाचं आता 5:30 वाजले शिल्पा. आणि अण्णा जर आले नसतील ना, तर मग अण्णांना फोन लाव, अण्णांना म्हणा लवकर घरी या, किती वेळ अजून. बरं लावतो लगेच फोन. आणि तू पण काय तोपर्यंत लागला ना, तोपर्यंत तू पण काही खाऊन घे बाई. इथं एवढं मग काय हे मांजे मुंजे, आता संक्रांत झाली पण नको झालं. खरंच या झाडाला तर लईच कीड लागली. खरंच जाऊ बाई, तुम्ही पाहिजे होत्या हो, तुम्हाला लई दुःख झालं असतं या झाडाला बघून. मला काय करायचं होतं, मोटरीचा आवाज का बरं येतोय गड्या इकडं. अय्या, बंदरातला पाईप कस का फुटला. आता पाईप पकड जावं लागेल का मला. नको बाई, लय गाळ आहे मधी, जर रिकामं फसली बिसली तर मी घरीच जाते. बरं अगं जवळ आहे ना, हळूच बर का, हळूच सटकशील. अहो रस्ता पण नाही ना तिकडे जायला. गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा हिसक्याचा टंबाम, अंग पोरी संग तुझं आलंय भरून, भेटशील का ग मला चोरून गंगू भेटशील. लय हसू येतं मस्त. अगं माझं आवडतं गाणं आहे ते. हा मस्त आवाज आहे हो तुमचा. आणि मग आवडलं ना गाणं. मग हे बघ, आता आहे ना, आता घाबरायचं नाही, किंवा मनामध्ये जी काही भीती असेल ना, का मी आता लग्न केलं आणि हे सगळं. अहो कोणाला आणलं हे बॉबकट, हे मॉडेल कुठून आणले तुम्ही. हे नीट बोल. कोणी हे. दिस इज माय वाईफ. थांबा 2 मिनिटं. काकी आत्या, कशाला? इकडे या पटकन. दिस इज माय वाईफ. माझी बायको आहे ती. बायको. लग्न केलं आम्ही. पण अण्णा ही कोण आहे. तीच सांगाल ना तिच्या तोंडून. सांग ना तुमचं नातं काय आहे. सून आहे मी त्यांची. माझी सून आहे. अण्णांची. हा. एवढा मोठा मुलगा आहे. आणि मग त्याच्यात काय. तुम्हाला सांगितलं नाही यांनी. अहो आईता रेडीमेड मुलगा आहे तिथं. मुलाची किती सेवा करायला लागती. मुलाला जन्म घालायचा, लहानचं मोठं करायचं, त्याला बालवाडीत घेऊन जायचं, कॉलेजला घालायचं, त्याचं लग्न करायचं, मग नातू पण तू मांडीवर खेळायचं. त्याच्यापेक्षा ही माझी रेडीमेड सून आहे आणि तुला मी रेडीमेड करून आणलं. आनंदी आनंद आहे. स्वर्गात सुख घेऊ. स्वर्ग सुख आहे. कोण आहे बाया. अहो काकी आत्या, ही मॉडर्न वाईफ आहे त्यांची, बायको आहे. अयो, काय झालं छान आहे ना, छान आहे ना. अण्णा ही आणली कोण. आणि केस एवढे का बरं. ए हात नको लावू केसांना. आता नकली का. नकली नाही, असली आहे. नकली वाटतं का तुला. बघ अरे ओ हे ओढते ही कोण आहे. ही माझी भाऊजाई आहे. माशी केस ओढतात का. नाही ते अहो प्रेमाने हे कोरायली. तुला काय ते काही एवढं हे का. अहो तुम्हाला घरचे खतरनाकच वाटतं. नाही खतरनाक नाही. तिचे ना स्वभाव तसा आहे. माझी वहिनी इतकी म्हणजे इतकी चांगली वागणूक आहे तिची वाली घरामध्ये. तिच्या याच्यावर तर मी सगळं काही माझ्या हाज्या करतो मस्तपैकी. घरातला कारभार, आर्थिक व्यवहार माझ्या हातात आहे आणि घरातला 4 भिंतीचा आत कारभार आहे ना. एक मिनिट ती सायको आहे का. ती माझी केस ओढते. नाही तसं काय. अगं बघितलं तिनं सहज असं तिला. केस अहो अण्णा ती सायको बिको म्हणती. काय बोलती काय. नाही काय नाही. ते म्हणजे काय आहे, तू डायरेक्ट असे केस धरले ना तिचेवाले तिच्या. अहो मला वाटलं नकली आहे ती. बायको कस करती. तुमची बायको तर वारलेली ना अण्णा. इकडून करून आणलं तुम्ही सोंग. अरे मग आता काय करते. मला एकट्याला म्हणजे ते आता आहे ना. सापडलं आता काय बोला तुम्ही भावजई माझ्यावाल्या. मला एक दिवस तुम्हाला सोंग म्हटली. नाही दादू म्हण तू काय म्हणवतो. अहो हे सॅम्पल तुम्हाला कुठे सापडलं हे. हे गब्बाई आता तुझी वाली कोण झाली ती सासू. माझे नाही बघा. आणि तुझी वाली कोण झाली. बाई माझे कोण नाही लागत ती. अरे वहिनी साहेब असं नका म्हणू ना. लोक काय म्हणतील. अशी बायको या वयात करून आणली. तुम्हाला लेख सुने तो लेख आल्यावर काय म्हणन. गाव- अण्णा पण हे आणलं कुठून. इकडे
डोक्यावर पडलेली का मला ते सांगा. आणि सायको कस काय म्हटली मला? अरे कुशल तुम्हाला सायको म्हणते, येडी पागल म्हणते तुम्हाला ही. तू पागल बी डोक्यावर पडले का? हिच्या आई बाप कुठे? अरे तू लय महत्वाचा प्रश्न, तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला वहिनी. बाबा हिला आहे ना आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. मग ही नाल्यामध्ये होती का पुलाखाली होती? अरे 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 भिकारी एखादी. नाही 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 नाही, सगळे ना सगळे कोरोनामध्ये आहे ना यांचं कुटुंब बर्बाद झालं. ही कस काय नाही गेली? नाही गेली, भाग्यवान आहे ती. आणि तिचा आणि माझा आहे ना देवादिकांमध्ये जोडा नेमवलं होता. देवादिक्कांमध्ये? हा. मग हिचा नवरा देवादिक्कांमध्ये, हिच्या नवऱ्याचं आई देवादिक्कांमध्ये नव्हती भेटली का? राक्षसांमध्ये भेटली होती काय तुम्हाला? नाही 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 ते नाही माहिती मला, पण आहे ना ते देवादिकांनी आमचा जोडा लावला होता. हे बा आई कोरोनात गेली, बाप कोरोनात गेला, भाऊ कोरोनात गेला. आणि ही एकटी आहे ना हिच्या गावातील आहे ना एका समाजसेवकाने हिला लहानचं मोठं केलं. आणि त्यांनी माझी भेट घालून दिली आणि मला बोलून घेतलं आणि मला प्रवृत्त केलं तिने की हिच्या सगळं लग्न करायची. आणि मला त्या गोष्टी पटल्या आणि मी आनंदाने लग्न केलं. अहो हे बघा, कोणी नवीन सदस्य कोणी? सदस्य तुझी आई सावत्र. बरोबर, सदस्य आपल्या कुटुंबातील सदस्यच झाले ते. अण्णा अहो काय आहे? हे बाई आता काय करे, म्हणजे मी काही चुकून वागू राहिलो असं काही नाही. पण तुला वाटत असेल तसं तर माफ कर भो. पण आता ही आहे ना तुला मी आई करून आणली. मी तर लय देव माणूस समजत होती यांना. येतं ना. म्हातारं थेरडं तुम्ही नाही. वारीला- काय थेरडं चालू यांचे. देवच समज, खरंच देव आहे तुम्ही मी. वारीला जाता, देवधर्माचं करता आणि या वयात तुम्ही आज लग्न? मग वारीला जाणाऱ्या माणसांना कितीच सांगू तुला, 2-2, 4-4 बायका असतात. लय जोडीदार आहे माझ्याकडे 50 लोकांचे मोबाईल सेव्ह. डबल बायकावाल्यांचं लाव का फोन? किती लोकांना डबल बायका आहे? अण्णा तुम्हाला या वयात शोभतं का ही बाया करून आणायचं? ते सांगा मला एकदा. ह्या बाई शोभायचं काही नाही, शोभायचं काही नाही. मला शोभतं, मला पटलं, आवडलं, तिला पटलं, आवडलं. आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचा स्वीकार करा. अहो अण्णा पण तुम्हाला सून आहे. असू द्या ना मग, काय बिघडलं. मुलाचं अहो, लग्न आलं, माझ्या सून आहे. माहेरकडचे काय विचार करतील? कसल्या घरात गेली म्हणशील? तो सासरा तिकडं माझ्या मारून राहिला बायकांसोबत. तुझ्या माहेरच्या माणसाला आता बोलून मी मार गोळी काय घेणं नाही त्यांच्याशी. म्हणजे? काय घेणं, आपण आपलं कुटुंब बघायचं असतं कधी बी. अहो पण अण्णा कसं आहे, दुनिया काय करते हे नाही बघायचं, आपण आपलं बघायचं. हा ना, मग आपण आपलं बघू राहिलो ना. पण मग हे उद्या बघा लोक नाव काय ठेवतील? तुम्हाला एक सांगते, तुम्ही दोघांनी पण आमच्या घरात राहायचं नाही, कारण गावातले लोक लय नाव ठेवतात. अरे काय बोलती वहिनी साहेब अण्णा, तुम्ही? नाही नाही नाही. तुम्हाला मी लय मानते, तुम्हाला मी माझ्या बापाच्या ठिकाणी बी मानते, हे बी मान्य. आणि मग तू डायरेक्ट बनू राहिली घरात नाही राहायचं, मग आम्ही राहायचं तोंड कुठं? दाखवायची लाज वाटायला लागली आता. तुम्ही घरात राहा, आम्ही तिघ जण निघून जातो. हे बघ, तू आहे ना यांचं काही मनावर धरू नको बरं पण का. हे चुकीचं लागतंय ती हो चुकीचं आहे, एकदम एकदम अहो चुकीचं आहे. अण्णा उद्याच्या गावातल्या लोकांनी आम्हाला म्हणलं की तुम्ही या गावात राहू नका, तुमच्या अण्णांनी लग्न अरे केलं. मग कोणता महादरचोत म्हणतो गावातला, त्याला चिरून टाकील ना. अण्णा वाळीत काला टाकतील म्हणतात. आम्हाला ते वाळीत मला टाकतील. फक्त नाव सांग, कोणी तुला ब्रश शब्द जर बोलला ना का अण्णाने असं केलं तर मला फक्त त्याचा फोन नंबर दे, त्याला 12 वाजून टाकील त्याची. आणि आपल्या घरावर बहिष्कार टाकला मग अख्ख्या गावाने. नाही 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 टाकू दे. ह्या बाई ज्यांनी चांगले चांगले कामं केले ना त्यांच्यावरच बहिष्कार टाकलेला आहे समाजाने. त्याच्यामधून साधू संत सुद्धा सुटले नाही, त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे समाजाने. तर आपण तर फक्त दुसरं लग्न केलं. हे काय मज्जा मारायचं आणि हे काय चांगलं काय मेच्यात नुसतं मज्जा मारत फिरायचं. अहो, पण अरे अण्णा मग हे जन्म चुकीचं कायसाठी आहे? हे बघ, चुकीचं तुम्ही आहे. मजा मारा, आम्ही मजा मारतो, आपली वहिनी साहेब सुद्धा आनंदाने मजा मारतात, जीवन जगतात. पण 1 मिनिट लग्न झाल्यावर नवरा बायकोने एन्जॉय करायचा, मग काय? हा किती गोष्ट आहे तुमची, तो एन्जॉयच करू शकता. हो बरोबर आहे, बरोबर. हो पण तुमचं एन्जॉय करायचं वय वय का का? आणि मॅडम? मग वयच आहे ना. म्हणजे आम्ही लग्न केलं, कोर्ट मॅरेज झालंय आमचं. हो तुमचं कोर्ट मॅरेज व्हायला तुम्ही काय 21 वर्षाचे आहे का? काय हे 25 वर्षाचे आहे? यांचं कोर्ट मॅरेज करायची वेळ आहे. आता या वयात अण्णांनी नातवंड खेळवायची वय आणि त्या वयात ते लग्न अरे करून आले. खेळवल ना मग, खेळवल ना मग. नातू काय म्हणतील ह्या वयात नाही. म्हातारी आणि 1 मिनिट त्यांना जीव नाहीये का? जीव नाही का? म्हणजे अहो ह्या वयात आमच्या 4 चौकात आमचं नाक कटल हो. तुम्हाला काय कळतंय? तुमच्या इकडे नसेल काही. अहो वयाचं आणि एन्जॉयचं काही आहे नसतं. हो अण्णा पण आपलं पाटील घराणं आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या बरं थांबा 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 थांबा. अण्णा तुम्हाला पटली नाही बाई? हो, हो. थांबा इथंच. चला 2 मिनिटं तुम्हाला एक बोलायचंय मला. हे बघ हे ना यांचं काही मनावर धरू नको. एकदम आनंदाने आहे ना ते काही बोलले ना त्यांच्याबद्दल तुला म्हणजे काही डोक्यात आलं असेल ना तर ते डोक्यातून काढून टाक. मला नाही राहूशी वाटत आहे. अरे अरे असं नको करू, रावशी ते नाही लोक वाटत. किती काय काय बोलले जाऊ दे. हो. हे त्या बाय. बाईने केस ओढले, ते मुलगा आणि ती मुलगी काय काय नाही नाही बोलताय नाही ती मला. माझी भाऊजाई आहे ना खूप चांगली केस विसरी, तिने असं वर करून पाहिले. कारण हे असं तू आहे ना आता मला तर असं वाटायला लागलंय ना तुझ्यावाले थोडेसे केस मोठले झाले लग्न करायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर प्रेम आहे, नाही 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 माझ्यासोबत आता लग्न तसं कशाला केलं? आता तू हे बॉब कप केली ना त्याच्यामुळे म्हणतो मी. आता मला काय माहिती माझं आणि स्त्रीचं सौंदर्य आहे ना हे केसांमध्ये असतं हे माहिती आहे ना तुला. पण तुम्ही काय मला बोलले होते लग्नाच्या पहिले की तुम्हाला कशी असो आवडतेस. आणि आवडतेच बोलले ना. ना. अगं अगं लग्नाच्या मग पहिले आता का तुमच्या नातेवाईकांना तुम्ही म्हणजे आता भेटले, मग आता डबल तुम्ही मला हे हे बघ करताय हे का? बघ हे बघ मला तू आवडती, आवडणार आणि आवडलच.
म्हणून तुम्ही नातेवाईकांचं ऐकून तुम्ही मला मारो बोलताय गोळी का? त्यांना या बा, माझं टाळकं जर फिरलं ना तर त्यांना घराच्या बाहेर काढून देईल मी, माझ्या भाऊजाईला बी. मी काय म्हणते हो, तुम्ही वेगळं जा. घर तुमचं आहे का त्यांचं आहे? हा हा हा, नाही माझंच घर आहे. आणि ह्या बाय तशी जर वेळ आली ना त्यांना हुसकून देऊ आपण. तर चला आपण वरच्या माळ्यातून जाऊन येऊ जरा. नाही इकडं, मला इकडं दाखवा. तिकडे पपायाचा बाग लावलेला आहे ना, बरं चल. पपायाचा बाग बघून येऊ. चल. तुला एक सांगू का शिल्पा, विकी, ती बॉब कट करून आणली ती एक बरं झालं. काय बोलताय, तुम्हाला कळते का? अगं शिल्पा, हे बघ, एक तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून हा, उद्या तुमच्या दोघांचं वय झालं हा, जर बाय चान्स देवाच्या कृपेने विकीला काही झालं, तू एकटी असल्यावर तुला एक नवऱ्याचा आधार गरजेचा नसतो का नाही ते सांग. एक ती तुमची जी अटॅचमेंट आहे ती तुझ्या लेक सुनाला तू सांगू शकते का तुझ्या मनातलं दुःख? उद्या हिला काही झालं, हिला काही झालं तर तू जे बायकोला शेअर करू शकतो, तू ते सुनाला आणि लेकाला करणार आहे का, भाऊजाईला करणार आहे का? नाही. त्याच्यामुळे अण्णांनी जे केलं ना ते एकदम बरोबर केलं. कारण जी बायको सुखादुखात साथ देत ती जर त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असेल ना तर 100% चांगलं केलं अण्णांनी. पण ती टवळी कुठली काहीतरी आपल्याला तर सांगायचं, मग लग्न करायचं ते तर कळायला पाहिजे. ते चुकलं अण्णांचं, पण अण्णांना वाटलं असेल आता लेक सुन आले त्यांना जर विचारलं ते नाही म्हणती. नाही पण या गोष्टी काकी मी सहमत आहे. कारण कसं आहे, म्हातारपणाचं जे वय राहते ना, आधार राहतो ना, आधार म्हातारपणामध्ये एकमेकांना आधार असतो पाहिजे, नवरा गरजेचं बायकोचा. असतो. हो, अहो बरोबर. त्यांना पेन्शन आहे, ती ना तिचं बोली करून घ्या. मग ती पेन्शन तू वापर वाटलंस पण प्रॉपर्टी नको, तिचा हिस्सा बिलकुल नाही राहणार. हे बघ, तसं नाही. असं पण ती काय वरती गेल्यावर घेऊन जाणार नाही, तिला शेवटपर्यंत सांभाळायची जिम्मेदारी तुमची. आता ती कसं अण्णा एकटे होते म्हणून आली, आता ती अण्णांना सांभाळायला आली. उद्या चालून अण्णांचं जरी काही कमी जास्त झालं तर तुम्ही पण तिला सांभाळायची जिम्मेदारी घ्या. तिला काय प्रॉपर्टी नावावर करून द्यायची नाही. अण्णांच्या नावाची जी पेन्शन आहे ती तिला भेटत राहील शेवटपर्यंत. पण तुम्ही तिला सावत्र म्हणून वागवायचं नाही, तुम्ही तिला सख्या आईसारखं समजायचं. का? कारण आपल्या बापाने बायको करून आणली, कारण त्यांचा एक जीव होण्यासाठी. तुम्हाला सांगते, एक लग्न झाल्यावर जे असतं ना का नवरा बायकोची एकमेकांची साथ, मधलं वर्ग असं जातो का पोरं होतात, पोरं झाल्यापासून तर नातवंड होईपर्यंत तो एकमेकांचा जो आधार असतो तो तुटत जातो. कारण बायको पण घरकामामध्ये बिझी होती आणि माणूस पण जिम्मेदारीच्या वजाखाली जातो. आणि नंतर एक म्हातारपण येतं का त्यावेळेस दोघं जण रिकामे असतात. त्यावेळेस खरंच नवरा बायकोची एकमेकांना खूप गरज असते. पण ती टवळी जर चोरटी बिरटी निघाली तर काय करायचं? नाही निघणार, आपण आहोत ना सगळे घरी. आता मी तुला काय म्हटलं होतं का मी निघून जाईल, आता मी 6 महिने जाणार नाही. थांबा आता. तोपर्यंत मी पण कसं आहे थांबा. काकी, आपण जर लोकांचा विचार केला ना, लोक हसायला येतात. हा, पोसायला येत नाही, एक लक्षात ठेवायचं. हा, अण्णांसाठी बरोबर. ती बायको योग्य आहे. अण्णांनी ते चांगलं केलं, एवढंच केलं का अण्णांनी सांगून नाही केलं. आणि तुम्हाला दोघांना पण मला प्रॉमिस करा, तिला सावत्र म्हणून तुम्ही वागवणार नाही. ती तुमची सख्खीच आई म्हणून तू सख्या आईला बघितलेलं नाही, तू तुझ्या सख्या सासूला बघितलं नाही. आजपासून तीच सख्खी. तिचं काही चुकलं नवीन आहे आपल्या घरात थोडं समजून सांगायचं आणि तिला आत्याच म्हणायचं. ठीक आहे काकी, तिला तू जसं म्हणशील तसं. हा, आणि बिलकुल अण्णाला पण एकही शब्दाने आता दुखू नका कोणी. झालं, अण्णांनी बरं केलं. उलट तुम्हाला दोघांना फिरायला जायचं असलं तर बरं आहे ना, घरी ती अण्णाकडे लक्ष देईन. बीपीच्या गोळ्या तू तरी किती दिवस देशील, आणि तू तरी किती दिवस आणि अण्णाकडे कसं आहे लक्ष काकी, देशील. आपण जे त्यांना आई मुलाप्रमाणे जीव लावला ते पण आपल्या ती पण आईप्रमाणे आईप्रमाणे लाव. चला आपण अण्णांना समजून सांगू ना, तर अण्णा टेन्शन घेत बसतील. हे बघ, ती वहिनी आहे ना, वहिनीवर माझा पूर्ण भरोसा आहे. ती वहिनी आहे ना, खरोखर वहिनी साहेब म्हणायचे बाई आहे ती, माहितीये का? खरोखर साहेबासारखे विचार आहे तिच्यावर. बरं एक मिनिट, असं ओरडतं का कोणी, अंगावर येतं का, तुम्ही सांगा. म्हणजे अगं तू ते डोक्यातून काढू या वहिनी का? अगं घाबरू नको. अहो ताई, घाबरू नका. काय बावळट, आता बावळट बनायची वेळ आली. घाबरती काय? हे आहे का? अहो हे लोक मला मारतील. अगं नाही, अगं आपल्या कुटुंबातील माणसं येते येडपट. ही सुनबाई आहे माझीवाली, ही भाऊजाई आहे, हा पोर आहे. याला लहानचं मोठं केलं मी. तुला आत्मविश्वास कधी येईल? चूक तुझी वाली नाही, तुझी आत्ताच भेट झाली ना. अण्णा ऐका, जाऊ दे, ते नंतर समजून सांगा त्यांना. मी सांगितलंय दोघांना समजून. सांगितलं का? तुम्ही एकच चूक केली का तुम्ही न सांगता गेले? नाही, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मला सांगा वहिनी साहेब, जर विचारलं असतं तर यांनी होकारा दिला असता का? नसता दिला. हा, मान्य आहे मला. खरं सांगू, मी लग्न करू का असं जर विचारलं असतं सुनबाई, तू हा म्हटलीस ती का? नाही. हा, म्हणून काही गोष्टी आहे ना मला पटल्या ना, आपल्या मनाला पटल्या ना, तर करून घ्यावा लागत त्या गपशीप. तुम्हाला एक सांगते, तुम्ही नवीन आलेले आहे, तुमचं नाव काय? सारिका. सारिका. ताईच म्हणते. आता माझ्या मोठ्या जाऊबाई होतं, मी त्यांना ताईच म्हणायची. पहा बरं. तर हे बघा ताई, तुम्हाला सांगते, तुम्ही आता अण्णांसोबत लग्न करून आलं, ह्या वयामध्ये अण्णांना एक आधार म्हणून गरज आहे. त्यांना जरी लेक सुना असले तरी आधाराची, एक नवरा बायकोची काय किंमत असते एकमेकांच्या मनात, हे चांगलं समजू शकते मी. एकच आम्ही रिक्वेस्ट करतो, अण्णांना पेन्शन चालू आहे 20,000 रुपये. हा हा.
तर उद्या देव करो अण्णांचं जरी काही झालं तर त्याच्यावर अधिकार पेन्शनवर तुमचाच राहणार, बरोबर. आमचा कोणाचाही नसणार. पण तुम्ही तुमचे हे 2 पोरं तुमच्या पोटचे लेकर म्हणून सांभाळायचे. पुरीला कधी सावत्र सून म्हणून वागवायचं नाही आणि पोराला कधी सावत्र लेख म्हणून वागवायचं नाही. हा शब्द देत असताना तर आम्ही तुम्हाला 1 मिनिटाचं काही बोलणार नाही. आणि अण्णाला सकाळची बीपीची गोळी तुम्हाला आठवणीने द्यावं लागेल. अन्नाचं फक्त खाण्यापिण्याचं तुम्ही बघा, बाकीचं आपण बाहेर बी बाया लावून घेऊन नाही बाया बसतं तर मी काम करेन. पण तुम्ही आता करून आणली तर पुरेपूर तुम्ही खरी बायको म्हणून राहायचं, दुसरी बायको म्हणून वागायचं नाही. ही पोरगी लोकांची जरी असली तर तिने लेख म्हणूनच घरात राबली आतापर्यंत आणि हा तुमचा लेखच आहे. पण फक्त एकच विनंती आहे, भांडू नका माझ्याशी. अगं, कशाला भांडण? बघ ना, बघ माझ्या वहिनीचे विचार बघ ना, सगळ्या समाजाला आदर्श घ्यावा असे विचार आहे. हे माझ्या सुद्धा डोक्यात नव्हतं. बघ ती ना किती जसं पोटच्या पोराला माणूस सांगता ना स्वतःच्या सुनाला का बीपीची गोळी दे, हे दे. बघ पटतं ना तुला? अहो मी सगळं करेल, पण मगाशी जी वागणूक केली नाही 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 अजिबात नाही. 1 मिनिट ते ऐका, आम्ही शॉक झालो होतो ना त्याच्यामुळे आम्ही तसं बोललो. आमच्याकडून ती चुकी झाली. उलट हे तुमचे लेख सुने दर्शन घ्या रे त्यांचं. अहो माणूस किती परिवर्तन झालं बघ बरं. हा एकदम आनंदाने आपण हे करायचं आता. आता तुमचं एक घरानं हे बघा, मी त्यांच्या लहान भावाची बायको, माझा नवरा मुंबईला असतो ताई, मी राहते तोपर्यंत राहीन इथे मी चालल्या जाईल. पण ह्या दोघांना अंतर देणार नाही तुम्ही कधी. तुमचं नाही काय वहिनी, असं- नाही तुम्ही सुद्धा नाही जायचंय. मी तो म्हणतो ना भावाला म्हणा नका, त्या मुंबईमध्ये खूप दाटी झाली, खूप समस्या निर्माण होऊ राहिले आणि मुंबईला कधी धोका होईल सांगता येत नाही. माहितीये का, मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी ते व्यक्त केलेले, मुंबईत कधी धोक्याला बळी पडल, कधी पाणी घुसल मुंबईमध्ये सांगते. तुम्ही आहे ना इथं शेती करायला, उद्या यांचे पोरं माझे पोरं जर बाहेर शिकायला पाठवायचे म्हटलं तर मुंबईत आपला हक्क नाही मला आहे ना बरं का वहिनी, जसं तुमच्यावर जीव आहे प्रेम आहे ना, तसं भावाला बी सुद्धा आपण इकडे घेऊन येऊ आणि गुन्ह्या गोविंदाने आपण संसार करू. बरं बघू. बरं मी तुम्हाला ते सांगते, टेन्शन घेऊ नका. नाही अजिबात नाही. आता टेन्शन दूर झालं डोक्याला तुझं वाला. आता काही शंका आहे का मनामध्ये? नाही चल मग. बरं बरं चला ऐका अण्णा, आपण आहे ना ना, आता तुमची बॉपकट लयच भारी दिसते, मला लय आवडते. हा मग करायची का नेहमी बॉपकट? काय आमची बॉपकट राहणार आता? पहा बरं आता. कसं वाटलं मित्रांनो चला. आजचा एपिसोड? एकदम बेस्ट. खरं तर म्हातारपणामध्ये आपण म्हणतो लग्न करणं हे चुकीचं आहे, पण खरं सांगू, एका वयानंतर एका बायकोची आणि एका नवऱ्याची खूप गरज असते. नवरा बायको हे 2 असे नाते असतात का एकमेकांची गरज कधीच संपत नाही. मरेपर्यंत त्यांना गरज असते, मरेपर्यंत गरज असते. त्याच्यामुळे मी लग्न केलंय. त्याच्यामुळे आम्ही आनंदी लग्न केलं. आम्हाला राग आला पण ठीक आहे, आता आम्ही मान्य केलं. फक्त त्या आलेल्या बाईनी किंवा बायको करून आणलेल्या आईनी पण ते समजून घेतलं पाहिजे का हे आपलंच घर आहे. तेव्हा घरातले माणसं आपलं मानायला लागतात. प्रत्येकाला ह्या सिच्युएशनची गंमत जर कळाली तर नवरा बायको आणि लग्नाचं वय किंवा प्रेमाचं वय याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं संतुष्ट नसायला पाहिजे. आणि महत्वाचा आपलं स्वाती कदम नाशिकच्या आशिक ह्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ पडणार आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा नाशिकचे आशिक. आणि माझी बॉपकट वाली बायको कशी वाटली हे पण कमेंट मध्ये लिहा. नक्की सांगा. ओके, अण्णाची नक्की सांगा. बायको. चल.